अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। केंद्राकडून 100% निधी मंजूर, 15,000 मानधनवाढ, पोषण आहार आरोग्य लाभ मिळणार। सहसचिव विलास ठाकूर यांनी केली मोठी घोषणा। 28 मे ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। राज्यात 38 नवीन अंगणवाडी केंद्रे आदिवासी क्षेत्रात अंमलबजावणी, केंद्राकडून 100% निधी। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत देशामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये 38 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत। अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी प्रति अंगणवाडी 12 लाख रुपये याप्रमाणे 100% निधी केंद्राकडून उपलब्ध होणार आहे। केंद्र शासनाने अंगणवाडी केंद्रासाठी मानधन, प्रशासकीय खर्च, पोषण आहार, अंगणवाडी भाडे, गणवेश यासाठी निधीची तरतूद केली आहे। बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी निधी केंद्र हिश्श्यातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने पत्रान्वये कळविले आहे। त्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्य टप्प्याटप्प्याने 145 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत आणखी नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे। अंगणवाडी केंद्रे नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त यांनी तात्काळ करावी। त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्रासाठी विविध घटकांच्या बाबतीत निकषाप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे। नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी केंद्रासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी। पूरक पोषण आहार, प्रशासकीय खर्च, गणवेश, साडी, अंगणवाडी भाडे यासाठी केंद्र शासनाने केंद्र व राज्य हिश्श्याचे प्रमाण विचारात घेऊन निधी खर्च करण्यात येणार आहे असे महिला व बालविकास विभागाचे सहसचिव विलास ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे।